1959ला 7 महिलांनी मिळून एक बिझनेस सुरू केला 80 रुपयामध्ये. आणि आज हा बिझनेस एवढा वाढला आहे की याचा वर्षाचा टर्नओव्हर आहे 1600 कोटी रुपये. आणि आजच्या घडीला 45,000 महिलांना यांच्यामुळं रोजगार मिळालेला आहे. नमस्कार, मी श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे. मी जे काही आज बोलते आहे किंवा आज जो व्हिडिओ करते आहे तो आहे लिज्जत पापड. लिज्जत पापड हा एक ब्रँड आहे, तर आपण आज व्हिडिओ करणार आहोत पापडाचा. पापड म्हणलं की आपण लिज्जत हेच म्हणत आलो आहे. तर लिज्जत पापड हा जसा ब्रँड आहे आणि या 7 जणींनी मिळून सुरू केलेला हा एक मोठा व्यवसाय आहे, तसा तुम्हाला सुद्धा एक व्यवसाय पापडाचा सुरू करता येऊ शकेल. मग तो तुम्ही महिलांना देऊन करा किंवा मशिनरी घ्या आणि मशिनरीच्याद्वारे तुम्ही हा बिझनेस करू शकाल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची रेसिपी बघू, कॉस्टिंग काढूया आणि मग आपण बघूया की मशिनरीनं आपण व्यवसाय करू शकू का मैत्रिणींना देऊन. चला मग काय करूया, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथं आपण मुगाची डाळ पहिला घेतली आहे अर्धा किलो, निवडली आहे, चाळली आहे आणि आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर घालणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं चांगली घासून पुसून घेणार आहोत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ओल्या कपड्यानं सुद्धा पुसून घेऊ शकता. ओल्या कपड्यानं पुसून घेतलं तर मात्र ती चांगली खडखडीत वाळली आहे का नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पण मी कोरड्या कपड्यानंच नेहमी पुसून घेते. चोळून पुसून घ्यायची आहे. सगळी पांढरी पावडर त्याला लागते. आता ती एका ताटात काढते आणि ही सगळी आपल्याला काय करायचे, उन्हात 2 तास वाळवायची आहे. आता ते कापड झटकलं आहे मी आणि परत आता दुसरी डाळ म्हणजे उडीद डाळ आपण घेतली, तीसुद्धा अर्धा किलो वजनी आहे. तीसुद्धा घासून छान पुसून घ्यायची आहे. उडीद डाळीला जास्त पावडर लावलेली असते, त्यामुळं उडीद डाळ पुसायला जास्त वेळ लागतो. उडीद डाळ छान पुसून झाली की आपल्याला तीसुद्धा ताटात काढायची आहे. आता इथं मी उडीद डाळ आणि मुगाची डाळ याचं प्रमाण निम्म घेतलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. बिझनेस करणार असाल तर मूग डाळ अर्धी घ्या शक्यतो असं मला वाटतं, कारण मुगाची डाळ थोडी कॉस्टिंगनं कमी आहे. दोन्हीही मी 2 तास उन्हात छान खडखडीत वाळवलेला आहे आणि गिरणीवर बारीक दळलेलं आहे. अगदी आता आटा चक्की आमच्या घरीच आहे, त्यामुळे मी काय करते, घरातच ती दळून घेणार आहे. एकदम बारीक पावडर आपली व्हायला पाहिजे, म्हणजे पीठ हे एकदम बारीक व्हायला पाहिजे. पीठ झाल्यानंतर परत मैद्याच्या चाळणीनं सगळं चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं चाळायचं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, हे आपलं सगळं पीठ इतकं छान फाईन व्हायला पाहिजे बघा. हा. आता हे आपलं पीठ सगळं चाळून झालेलं आहे. पापड करायला आपलं पीठ तयार आहे. आता मी काय करते आहे, 1 किलोच्या मापानं रामबंधूचाच मी पापड मसाला आणला आहे. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे, उकळत ठेवायचं आहे. पापड मसाला सगळा मी मिक्सरवरनं चालू बंद करत अगदी 1 मिनिटभरच फिरवून घ्यायचं आहे. थोडं बारीक व्हायला पाहिजे म्हणून, कारण मीठ पापड खार जरा जाड असतो म्हणून. आणि काय करायचं आहे, बारीक केलेला पापड खार आपल्या पाण्यात घालायचा आहे, उकळलेल्या पाण्यात घालायचा आहे आणि 1-2 मिनटं जरा छान शिजवून घ्यायचा आहे. सगळा तो घट्ट झालेला असतो ना, असं आहे बघा, छान अशी फसफसायला पाहिजे, म्हणजे तो छान शिजला गेला आहे. म्हणजे पापड लाटताना आपले जास्त पापड फाटत नाहीत. आता 1 वाटीभर आपण पीठ काढून ठेवूया पापड लाटण्यासाठी. आणि हे सगळं एका परातीत मी गार करायला ठेवलं होतं. गार झालं आहे पूर्ण आणि त्याच्यात आता थोडं पीठ घालत सगळं मी पीठ त्यात घातलेलं आहे
आणि आता लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि जेवढं घट्ट मळून घेता येईल तेवढं घट्ट मळायचं आहे. बघत बघत पाणी घाला, कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण खाली पाणी घातलेलं आहे. आधी मी अजून पाणी घातलंच नाही आहे. आत्ता पहिल्यांदा पाण्याचा म्हणजे असं काय शिंपडायचं आहे थोडं पाणी आणि मग सगळं छान परत मिक्स करायचं आहे. जर तुम्ही गडबडीत फास्ट पाणी घातलं तर ते पातळ व्हायची म्हणजे सैल व्हायची शक्यता असते, त्यामुळं बघत बघत पाणी घाला आणि जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळायचं आहे आणि आपल्याला हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. घट्ट आहे, जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून आपण रात्रभर पातेल्यात झाकून ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी आता बघायचं आहे चांगलं भिजलं गेलेलं आहे आपलं पीठ. आता काय करायचं आहे, पाटा वरवंटा माझ्याकडं आहे तो घेतला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं पाट्याला आणि वरवंट्याला. आणि आता आता काय करायचं, नेहमी छोटे छोटे त्याचे गोळे करायचे आणि मग ते कुटून घ्यायचं. सगळं एकदम कुटायचं नाही. एक 7 ते 8 मिनटं तुम्हाला चांगलं कुटायला लागणार आहे. पापडाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर पापड कुटणी आपली जी कणिक आहे ती जास्त कुटायला पाहिजे. पापडाची जी कणिक आपण भिजवली ती जेवढं छान कुटता येईल, मऊसूत होईल तेवढं कुटून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर दाखवते त्याप्रमाणे असं 1-2 मिनटं ओढून घ्यायचं आहे. कपडे आपण धुतो पिळतो ना, सेम तसं करायचं आहे. कपडे पिळायचेत आपल्याला, तर आपल्याला सवय राहिली नाही वॉशिंग मशीनमुळं. चला आता पापडामुळं करा आता जोकपाट. पण असं छान तुम्ही जर मस्त पिळून घेतलं असं तर तुमच्या पापडाला छान फोड येतात, पापड छान होतात. आणि असे थोडे थोडेच गोळे करून करायचे, सगळे एकदम करायचं नाही, तेवढाच गोळा करा. आणि आता आपण काय करायचं आहे, सुरीला पण तेल लावायचं आहे आणि जेवढ्या साईजचे पापड हवेत तेवढ्या साईजचे गोळे आपण कट करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण काय करायचं आहे, जेवढे आहेत तेवढे त्याचे गोळे करून घ्या. बाकीचे ओल्या कपड्यात मस्त झाकून ठेवा. पीठ लावा आणि छान जेवढा पातळ पापड लाटता येईल तेवढा लाटा. आता पापड करायसाठी ना छोटे पोलपाट लाटणे मिळतात, ती शक्यतो घ्यावीत. जर बिझनेस करणार असाल तर आपण काय थोडंसं करतो त्यामुळं ठीक आहे, पण जर बिझनेस करणार असाल तर ती छोटीशी पोलपाट लाटणे मिळतात, त्याच्यावर पापड सर होतात, छान होतात. आणि अजून मला सांगा की जेवढं बारीक करता येईल ना तेवढं करा. माझ्याकडनं थोडं जरा जाड राहिलं असेल तर सॉरी, पण पापड तुम्ही जेवढा बारीक म्हणजे पातळ लाटाल तेवढा पापड चांगला होणार आहे. एवढ्या गोळीचा आपण एवढा पापड केला आहे. पापड सगळे लाटायचे आहेत, हे मुलीनं लाटलेले आहेत माझ्या. आता हे सगळे पापड आपण काय करायचे आहेत, फॅन खाली पहिला मी सगळे सुकवते आहे आणि आपण एक एक करत पापड घालत जाणार ना, तर जेव्हा पुढचे पापड आपण साडीवर घालायला जाणार तेव्हा आधीचे पापड काय करायचे, वाळले तर ते उलटे करत जायचं. म्हणजे एक गोळा आपला चांगला कुटून झाला, पापड लाटून झाले, घालायचे. पुढचा कुटायचा, पुढचे पापड लाटणार तेव्हा आधीचे पापड उलटे सुलटे करायचे. असे करत आपण सगळे पापड तयार करून घेणार आहोत. पापड पूर्ण वाळायला लागले की मग मात्र एकावर एक ठेवायचे. आता दुसरा बिझनेस ह्याच्यात म्हणजे तुम्ही अशा पापडाच्या पोट्या करून विकू शकता. बॉम्बेत खूप हे विकलं जातं, पुण्या आणि मुंबईत बरं का, सॉरी पुण्यात आणि मुंबईमध्ये. आता काय करायचं आहे, जसे पापड वाकडे तिकडे व्हायला लागतील, वाळतील, तसे एकावर एक 1-2-3 तासानं ठेवायला लागायचे, म्हणजे ते वाकडे होणार नाहीत. बाहेर जसे मिळतात ना तसे आपल्याला पाहिजेत. आता हेही पापड आम्ही केलेत आणि सगळे छान. आता काय झाले, दुसरे दिवशी रात्रभर असेच एकावर एक करत ठेवलेत. उन्हात 2 तास घालायचेत, पण उन्हात असेच ठेवायचे. पण काय करायचं, सारखं मध्ये जात खालीवर करत राहायचं, म्हणजे वाकडे होणार नाहीत. आणि अशा प्रकारे सगळे पापड छान वाळवून घ्यायचे बरं का. वाळायला पण पाहिजेत पापड, नाहीतर त्याला बुरा यायची शक्यता असते. छान खडखडीत मस्त वाळलेत आमचे पापड आणि आता तेलात तळून बघूया. आहा हा हा हा, फोड बघा त्याला किती आलेत.
अतिशय सुंदर देखणे, चवीलाही तितकेच चांगले होणारे आपले उडदाचे आणि मुगाचे पापड तयार झालेले आहेत. नक्की करून बघा. नुसते उडदाचे हवे असतील तर उडदाचे करा, मुगाचे सुद्धा असतील तर तसेच करा, दोन्ही मिक्स असेल तर मिक्स करा. शुभांगी ताईंनी 4 किलो तांदळाच्या खिरीचं प्रीमिक्स विकलेलं आहे. खूप आनंद होतो असं तुम्ही खरंच मनापासनं माझे व्हिडिओ बघता आणि प्रोडक्ट करून विकता. तुमच्या बिझनेसला खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण पापडाचा आवाज बघू आणि पुढं कॉस्टिंग काढूयात. उडीद पापड तयार करण्यासाठी आपण इथं वापरली आहे उडीद डाळ अर्धा किलो 80 रुपये, मूग डाळ अर्धा किलो 70 रुपये, पापड मसाला 100 ग्रॅम 60 रुपये. यामध्ये आपल्याला 1 किलो पापड तयार होतात. 210 रुपये खर्च आला आहे. दळप आणि इतर म्हणून 30 रुपये आणि 240 रुपये आपला खर्च झालेला आहे. 240 रुपयाला आपले 1 किलो पापड तयार होतात. 240ला 1 किलो पापड तर 440 रुपये किलो विक्री आहे. नेहमी मी सांगते की प्रोडक्शन कॉस्टच्या दुप्पट तुमची MRP असायला पाहिजे. आता यामध्ये आपण बघतो की उडीद डाळ मूग डाळ मी अर्धा अर्धा वापरली आहे. तुम्हाला जर पूर्ण उडीद डाळ वापरायची आहे तर तुम्ही वापरू शकता, किंवा पाऊण किलो उडीद डाळ पाव किलो मूग डाळ अशी वापरली तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुगाची डाळ कमी जास्त प्रमाणात घालू शकाल. पण जर उडीद डाळीपेक्षा मुगाची डाळ थोडी जर किमतीला कमी असेल तर अर्धी अर्धी घालणं सगळ्यात चांगलं. नेहमी बिझनेस करताना कॉस्टिंग कुठं कमी येईल पण आपलं प्रोडक्ट चांगलं कसं राहील हे बघायला पाहिजे. आता हा बिझनेस तुम्हाला हे मी एक बेसिक दिलेला आहे. आता उडीद पापडमध्ये तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता. गार्लिक म्हणजेच लसूण आणि मिरचीचे घालून पापड, जिरा आणि आपण अजवाईन म्हणजे ओवा हे घालून पापड. तुमच्या बुद्धीनं तुम्ही वेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स पापडामध्ये देऊ शकाल. हे बेसिक आपलं झालेलं आहे. आता 1 किलो पापडासाठी इथं मी पापड मसाला डायरेक्ट 100 ग्रॅम घेतला आहे. कारण कसं होतं की मीठ आणि पापडखार याचं खारटपणा किंवा हे कमी जास्त झालं तर आपल्या प्रोडक्टवर थोडंसं परिणाम होतो. पण तुम्ही एकाच क्वालिटी एकाच पद्धतीचं जर वापरलं तर तुम्हाला ते बरं पडणार आहे. पण आमच्याकडं मिठाचं हे कमी जास्त होतं, कधी खारट असतं कधी कमी खारट असतं, म्हणून मी देताना त्याचं माप किंवा मी सरळ पापड मसाला आणला आहे. तुम्हाला पापड मसाल्याचं मी सगळं कॉस्टिंग किंवा काय काय घालायचं हेही तुम्हाला मी देते आहे. आता हे बघा, 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला मसाला करायचा असेल तर पापड खार 30 ग्रॅम घ्या, मीठ 30 ग्रॅम घ्या, मिरे 20 ग्रॅम घ्या, हिंग 10 ग्रॅम घ्या. हे तुम्हाला जर मसाला आणायचा नसेल तर हे वापरलं तर अजून तुमचं कॉस्टिंग कमी येणार आहे. आता पापड उद्योग करायचा असेल तर तुम्हाला एक ग्रुप म्हणजे हा जर मशिनरी घेऊन तुम्हाला उद्योग करायचा असेल तर हे पहिलं आपण बोलू की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक जागा लागणार आहे. की तुम्हाला घरात हे करता येणार नाही आहे तर तुम्हाला थोडीशी जागा भाड्यानं घ्यायला लागणार आहे. त्यामुळे डिपॉझिट भाडं, मशिनरी, तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे मशीन्स घ्यायला लागणार आहेत. की पहिल्यांदा आपण मिक्सर म्हणजे सगळे मिक्स करणारे ते मशीन, मिक्सर म्हणजे पापडचा पीठ मळण्यासाठी मशीन, पापड सुकवण्यासाठी मशीन, पापड तयार करणारं मशीन, असं सगळं तुम्ही जर पूर्ण मशिनरीवर करणार असाल तर हे तुम्हाला 4-5 प्रकारचे पापडचे मशीन्स घ्यावे लागणार आहेत. साधारण प्रत्येक आता पापड तयार करण्याचं मशीन साधारण 40-50 हजारपासून लाख रुपये पूर्ण ॲटोमॅटिक. परत बाकीची तुमचं मिक्सिंग असेल तर 20-25 हजार. म्हणजे प्रत्येकाचा सगळा जर तुम्ही कॉस्टिंग काढत गेला तर साधारण 1.5 ते 2 लाखापर्यंत मशिनरी, टोटल मशिनरीवर तुम्हाला करायचं असेल तर खर्च आहे. परत तुम्हाला डिपॉझिट, जागा हे लागणार. परत तुम्हाला सगळं मटेरियल कॉस्ट,
पॅकिंग मशीन आणि पॅकिंगचा खर्च जे काही असेल ते एवढं सगळं, म्हणजे साधारण तुम्हाला 3 ते 3.5 लाख ही बेसिक इन्व्हेस्टमेंट पूर्ण मशिनरीवर तुम्ही करणार असाल हा बिझनेस, तर तुम्हाला एवढे लागणार आहेत. जर आता ह्या ज्या महिला मी पहिला बोलले तसं तुम्हाला जर करायचं असेल की बाबा तुम्ही सगळं मिक्स करून देणार आहात आणि तुम्हाला काही महिला ठेवून त्यांच्याकडनं लाटून घ्यायचे किंवा त्या येऊन घेऊन जातील घरात, म्हणजे जे आत्ता लिज्जत पापडचं जे हे आहे तुम्ही तसं सुद्धा करू शकता की तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा तुमचा बिझनेस सुरू होईल आणि लाटलेले पापड शेवटी पातळ आणि छान होतातच, त्यामुळं आणि आपल्या गरजू मैत्रिणींना काम मिळेल. म्हणजे तुम्हाला, मला असं वाटतं की एवढी मोठी 3-4 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून एवढा बिझनेस करण्यापेक्षा एक छोट्या ह्याच्यात एक 20-25 हजारमध्ये तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकाल. आणि मार्केटिंग हे टोटल पूर्ण वेगळंच हे येतं. त्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला एक छान बिझनेस पर्याय म्हणून मी हा दिलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कुठल्या तरी तुमच्या खरंच एखाद्या मैत्रिणीला गरज असेल तर त्याचा तिला उपयोग होईल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.